अंमली पदार्थांच्या विरोधात एकीकडे पोलीस अधीक्षक ऑपरेशन उड्डाण राबवित आहे, पण त्याच वेळी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन हद्दीत दारूचे गुत्ते आणि अड्डे फोफावल्याचे चित्र आहे। अकोला पूर्वमधील या अवैध दारूच्या गुत्त्यांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न विचारला जात आहे। पोलीस कारवाई होत नसल्याने मातृशक्ती आज आक्रमक झाली होती। शहरालगतच्या गुडदी गावात अवैध दारू विक्रीच्या विरोधात संतप्त झालेल्या महिलांनी अखेर एल्गार पुकारला आहे। गावातील दारूच्या अड्ड्यांवर सातत्याने होत असलेल्या तक्रारींकडे पोलीस आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महिलांनी स्वतःच पुढाकार घेऊन दारू विक्री करणाऱ्यांचे टीन शेड आणि हातगाड्यांची तोडफोड केली। गावात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद, आर्थिक समस्या आणि सामाजिक अशांतता वाढली होती। यावर उपाय म्हणून गावातील महिलांनी अनेकदा सिव्हिल लाईन्स पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र या तक्रारींकडे पोलिसांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। पोलिसांच्या आशीर्वादानेच गुडदी गावात दारू विक्री बिनबोभाटपणे सुरू असल्याचा महिलांचा दावा आहे। आज अखेर त्रासलेल्या महिलांनी रौद्ररूप धारण केले। एकत्र येत त्यांनी गावात सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर छापा मारला। त्यांनी फक्त तोडफोडच केली नाही, तर दारू विक्री करणाऱ्यांच्या घरातील दारूचा साठाही उद्ध्वस्त केला। महिलांच्या या अचानक हल्ल्यामुळे दारू विक्रेत्यांची पाचावर धारण बसली। घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले। त्यांनी आक्रमक झालेल्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली आहे।